नमस्कार मित्रांनो, पीएम कुसुम आणि मागील त्याला सोलर योजनेअंतर्गत सोलार पंपाची वाट पाहणाऱ्या आपल्या राज्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरले आहेत पण पंप कधी मिळणार याची वाट पाहत आहेत किंवा जे नवीन अर्ज करण्याची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात शंका होती की पीएम कुसुम योजनेची मुदत संपली तर आमच्या भरलेल्या पैशाचं काय होणार किंवा आमचे प्रलंबित पंप मिळणार की नाहीत. तर केंद्र शासनाने पीएम कुसुम 2.0 योजनेतील सद्यस्थितीतील प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी थेट 31 मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ज्यांचे पंप मंजूर झाले आहेत त्यांना आता मुदत संपण्याची कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. तुमचे पंप तुम्हाला नक्की मिळणार आहेत. आता पाहूया आपल्या महाराष्ट्रातील सद्यस्थिती नक्की काय आहे आणि अधिकृत आकडेवारी काय सांगते. आपल्या राज्याला पीएम कुसुम योजनेअंतर्गत एकूण 5,75,000 पंपाचा मोठा कोटा मिळाला होता. यापैकी आनंदाची बाब म्हणजे आतापर्यंत महावितरण आणि मेडाच्या माध्यमातून सुमारे 5,23,000 पंप शेतकऱ्यांच्या शेतात यशस्वीरित्या बसवण्यात आले आहेत. म्हणजेच काम खूप वेगाने झाले आहे. पण अद्याप 52,000 सोलार पंप बसवणे बाकी आहे. हे पंप त्या शेतकऱ्यांच्या ज्यांनी पैशाचा भरणा केला आहे पण पुढील प्रक्रिया रखडली होती. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा नीट आहे का, ज्या शेतकऱ्यांनी आपला हिस्सा भरला आहे म्हणजेच पेमेंट पूर्ण केले आहे परंतु ते अजूनही कंपनी निवडीच्या प्रतीक्षेत आहे त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची सूचना आहे. तुमची प्रतीक्षा आता संपत आली आहे. 1 मे म्हणजे साधारण 1 मे पासून व्हेंडर सिलेक्शनची प्रक्रिया पोर्टलवर पुन्हा सुरू केली जात आहे. सर्वांना व्हेंडर निवडायचे ऑप्शन सोबतच येणार नाही. जिल्ह्यानुसार तारीख वेळ बदलू शकते. पण आनंदाची बातमी म्हणजे सर्वांना पंप मिळणार. आता तुम्हाला काय करायचे आहे, 1 मे नंतर महाऊर्जा अधिकृत पोर्टलवर जा. तिथे लॉग इन करण्यासाठी तुमचा MPID टाका. लॉग इन झाल्यावर तुमच्या समोर उपलब्ध कंपनीची यादी दिसेल. त्यात तुमच्या आवडीची आणि उपलब्ध असलेली कंपनी तुम्ही निवडू शकता. त्यामुळे तुमचे पेमेंट झाले असेल तर पोर्टलवर लक्ष ठेवा आणि लवकरात लवकर तुमची कंपनी निवडून घ्या. आता जे शेतकरी नवीन अर्जाची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी काय, तर त्यांच्यासाठी अत्यंत सकारात्मक बातमी आहे. सध्याचे हे 52,000 प्रलंबित पंप पूर्ण झाल्यानंतर आपल्या राज्यासाठी एकूण जवळपास 1,80,000 ते 2.25 लाख नवीन सोलर पंपाचे उद्दिष्ट नवीन कोटा मिळण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच प्रलंबित कामे संपताच नवीन शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा लाभ घेता येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, थोडक्यात सांगायचे तर 1 मे नंतर महाऊर्जा पोर्टलवर जाऊन कंपनी निवडायला विसरू नका. ही माहिती अत्यंत महत्त्वाची असल्याने त्या गावातील आणि ग्रुपमधील इतर शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचीही संधी होणार नाही. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि शेतीविषयक अशाच खात्रीशीर व उपयुक्त अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.